पोलीस कंप्लेंट करण्याच्या मागावर आहे, त्यामुळे कधीही तू पकडली जाऊ शकतेस. तुला मुंबई सोडून पळायला सांगितलं तेव्हा ती म्हणते की हो साहेब, बरोबर आहे, तुम्ही मला सांगितलं की मुंबई सोडून पळ म्हणून, परंतु एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे की मी पळणार, पण तुमचा मेसेज मला मिळाला. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तू पळ काढ. मग ते म्हणते तरीही सापडले तर? तेव्हा तो म्हणतो की तरीही सापडले तरी तुला एक गोष्ट सांगतो, यामध्ये माझं नाव आलं नाही पाहिजे. फक्त एक काम करायचं, ते म्हणजे की एक लोखंडे म्हणून माणूस आहे, तो पोलिसांसमोर हजर होईल तेव्हा त्याचंच नाव घ्यायचं, त्यानेच तुला सुपारी दिली असं सांगायचं, समजलं? या प्रकरणात माझं नाव कुठे आलं नाही पाहिजे, आणि हे सगळं जर केलंस ना तर तुला दुप्पट पैसे देईन, ठरले त्यापेक्षा जास्त दुप्पट. ते म्हणते की बरं ठीक आहे चालेल. आणि मग तो म्हणतो की तुला सोडवण्याची जबाबदारी पण माझी, तुला पैसे पण दुप्पट आणि तुला सोडवेन पण मी, काळजी करू नकोस. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे साहेब, जर मला दुप्पट पैसे मिळणार असतील तर तुमचं हे काम करायला मी अगदी रेडी आहे. आता त्यानंतर राकेश हा फोन बंद करतो आणि नंतर फोनमधून सिम कार्डच बाहेर काढतो. तो म्हणतो की मूर्ख मुलगी, हिला कळतही नसेल, हिच्याशी जेव्हापासून मी या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतोय तेव्हापासून मी लोखंडाचं सिम कार्ड वापरून हिच्याशी बोलतोय आणि हिला काही कळणार पण नाही. खरंच राकेश खूप ब्रिलियंट आहेस तू, खूप हुशार. जर झुरळ नसतात तर स्कॉलर नक्की असतात, असं तो स्वतःलाच कौतुक करत असतो. नंतर मग आता पोलीस विचारल्यावर तिला म्हणतात की बोल गं, तुला याने सुपारी दिली होती ना? तेव्हा ती म्हणते की हो साहेब, बरोबर, मला याच माणसाने सुपारी दिली होती, याच लोखंडाने मला सांगितलं होतं साहेबांना संपवण्यासाठी. आता सगळं काही राकेशच्या बाजूने मस्तपैकी घडून आलेलं असतं, त्यामुळे त्याला अगदी मस्त वाटत असतं. त्यानंतर मग आता राकेश हा खूप टेन्शन फ्री झालेला असतो, सगळं काही त्याच्या हातातून आता निसटून जाण्याच्या ऐवजी सगळं हातातच आलेलं असतं. तेव्हा मग आता इन्स्पेक्टर साहेबांना मामा म्हणतो की ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, हे प्रकरण आता मार्गी लागलं ना, म्हणजेच अर्णवचा जो हल्लेखोर आहे तो सापडला ना, आता काय यांना घेऊन जा आणि यांना कडक म्हणून कडक शिक्षा करा. असं म्हटल्यावर राकेश मामाकडे बघतच असतो. त्यानंतर मग आता इथे लगेचच पुढे अंजलीचा कौतुक करत मामा म्हणतो की खरं तर अंजलीने कंप्लेंट केली त्यामुळे हे सगळं घडू शकलं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. अंजली, तू वेळेवर सगळं केलंस त्यामुळे. त्यावर आता लगेचच पोलीस इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, आता हे प्रकरण पूर्ण मार्गी लागलं, हे दोघंही ह्या सगळ्याच्या मागे आहेत. तेव्हा मग लगेच राकेश अंजलीला म्हणतो की अंजली, तुला काही झालं तर नाही ना? तू ठीक आहेस ना? अगं तू अशा अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये गेलीस त्याबद्दल तुझं खरंच मला खूप अभिमान वाटतो. अरे इतकं सगळं असतानाही, इतक्या नाजूक अवस्थेतही तुला माझी काळजी वाटली, माझ्यावर हल्ला करणाऱ्याचं नाव तुला शोधून काढायचं होतं आणि ते तू केलंसही, त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतंय. त्यावर मग लगेचच अंजली म्हणते की हो, पण किती काही झालं तरी मी ठरवलंच होतं, आज भाऊबीजेच्या दिवशी माझ्या भावावर आणि माझ्या नवऱ्यावर हल्ला करणारा हल्लेखोराला मला काही करून पकडूनच द्यायचं होतं, आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला होता आणि लवकरात लवकर त्यांना पकडून देण्यासाठी मी सगळं केलं. असं म्हटल्यावर आता सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. राकेशकडे ती पाळी म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट किलर आणि तो लोखंडे दोघंजणही राकेशकडे बघत असतात, कारण की राकेश किती मोठा ज्वेलर आहे हे त्यांना लक्षात आलेलं असतं. तेव्हा मग आता अंजलीला तो म्हणतो की खरंच तू खूप मोठी गोष्ट केली आहेस, अर्णवसाठी आणि माझ्यासाठीही. होणारे अर्णव तेव्हा अर्णव पण हो असं बोलत असतो. नंतर मग अंजलीला तो म्हणतो की अंजली, स्वतःची इतकी मोठी तू म्हणजे इतका विचार करून आमच्या दोघांचाही खरं तर एका प्रकारे जीवच वाचवलायस, कारण की या माणसाला तू पकडून दिलेस, त्यामुळे अंजली खरंच तुझं करावं तेवढं कौतुक लहान आहे, कमी